गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा जो हॉल आहे तो आपला आहे स्पेसिफिक नेक पीससाठी. सिम्पलपासून तर थोडं हेवी लुक देणार अशा पद्धतीचे नेक पीसेस किंवा नेकलेस आपण म्हणू शकतो इन्क्लूड केलेले आहेत मी, जेणेकरून सिम्पल जरी लुक क्रिएट करायचं असेल तरी आपण इझिली वेअर करू शकतो. आणि एखादं हेवी लुक क्रिएट करायचं असेल जसं वेडिंगसाठी झालं किंवा ब्राईडसाठी झालं, सो अशा पद्धतीचे पण नेक पीस मी इन्क्लूड केलेले आहेत. सगळे अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत, कारण प्रत्येकालाच अफोर्डेबल आणि क्यूट दिसणारी ज्वेलरी नेहमीच हवी असते. सुरू झालेले आहेत. ट्रस्ट मी, यामधले काही पीसेस असे आहेत जे बघताना वाटणार नाही की एवढ्या अफोर्डेबल प्राईजमध्ये रिव्ह्यू झाले असणार किंवा एवढ्या अफोर्डेबल प्राईजमध्ये येणार. यातले भरपूरसे ज्वेलरी असे आहेत जे दिसायला खूप सुंदर दिसतात पण अगदी कमी प्राईजमध्ये रिव्ह्यू झाले आहे. प्रत्येक ज्वेलरीची क्वालिटी कुठल्या फिनिशिंगमध्ये आहे, कुठल्या प्राईजमध्ये मला रिव्ह्यू झालेला आहे. त्यातले काही जे पीसेस आहेत जे मला पर्सनली खूप जास्त आवडले आहेत, मे बी मी ते ठेवणार आहे. सो बघू, चला लेट्स स्टार्टिंग विथ दिस. या पद्धतीचं जे आपलं काय म्हणतो चंद्रकोर शेपमध्ये या पद्धतीचं ऑलरेडी आपण मागच्या वेळेला मी इयरिंग्स तुमच्यासोबत शेअर केले होते. सो यामध्ये पण अशा पद्धतीचे इयरिंग्स रिसीव झालेले आहेत. सो यावेळेला फक्त इयरिंग्स नाही आहेत, प्रॉपर एक सेट मी ऑर्डर केलेला आहे. जेवढे पण ऑर्डर केलेले आहेत फक्त मला वाटते एक सिंगलच पीस असा आहे ज्यामध्ये फक्त नेक पीस इन्क्लूड आहे, कारण अगदी कमी प्राईजमध्ये आहे. तो फक्त 153 रुपीजला आहे. आणि जेवढे पण आज मी प्राईस सांगणार आहे सगळे प्राईस मे बी व्हॅरी होऊ शकतात आणि प्रत्येक वेळेला व्हॅरी होतात. इवन मी सुद्धा जेव्हा परचेस करते सो अशा वेळेला प्राईस खूप जास्त व्हॅरी करतात. सो स्टार्टिंग फ्रॉम दिस, अशा पद्धतीचं चोकर दिलेलं आहे जो पूर्ण चंद्रकोरमध्ये कवर केलेला आहे आणि ग्रीन आणि रेड कलरच्या स्टोनमध्ये इन्क्लूड केलेला आहे. पिंक आणि ग्रीनमध्ये आहे. सो ॲक्च्युली मी आधी दुसरी साडी वेअर केली होती पण ती अजिबात उठून दिसत नव्हती किंवा बाकी ज्वेलरीवर गेली नव्हती, म्हणून मी थोडंसं चेंज केलं जेणेकरून मी एक्झॅक्ट दाखवू शकेन की कुठल्या साडीवर कुठलं पीस वेअर केल्यानंतर एक्झॅक्ट काय दिसून येतो किंवा काय लुक त्याचं क्रिएट होतो. सो मुद्दाम मग मी हे थोडंसं मराठी लुकचे खणाची साडी मी वेअर केली. त्याचं वेटचं जर विचार केला तर अगदी लाईट वेटेड आहे, खूप जास्त लाईट वेट आहे. फील पण नाही होत आहे मला हातमध्ये घेतल्यानंतर. नाहीतर जनरली कसं असतं ना, खूप हेवी असतात. खूप छान आहे. नाहीतर जनरली काय असतं, काही ज्वेलरीची जी या बॅक साईडची जी फिनिशिंग असते खूप रफ असते आणि ते सतत आपल्याला टोचत असते किंवा इचिंग होत असते. सो तशा पद्धतीचं काहीच नाही आहे. फिनिशिंग खूप व्यवस्थित आहे. सो घातल्यानंतर तरी खूप सुंदर असते आणि या अशा पद्धतीचं दिसत आहे. खूप छान दिसत आहे. अगदी सिम्पल सोबर असं मराठी लुक छान. आणि सोबतच त्याच्यासोबत सेम शेपमध्ये इयरिंग्स दिलेले आहेत अशा पद्धतीचे आणि खूप छान क्वालिटी आहे. अगदी छान क्वालिटीमध्ये रिसीव झालेले आहेत. जर याच्या फिनिशिंगचं जर विचार केला तर फिनिशिंग पण खूप व्यवस्थित फिनिशिंग दिलेली आहे. मॅट फिनिशिंग आहे, पूर्ण गोल्डमध्ये नाही आहे. थोडंसं काय म्हणू शकतो कॉपर गोल्डमध्ये जर विचार केला तर तशा पद्धतीचं याचं फिनिशिंग आहे. पूर्ण असं प्रॉपर जे गोल्ड असतं त्यामध्ये नाही आहे. तुम्ही जसं आता मी गोल्डचं वेअर केलेलं आहे तर तुम्हाला थोडंसं डिफरन्स जाणवत असेल. सो अशा पद्धतीचं थोडंसं मॅटमध्ये आहे. क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे. इयरिंगचं बॅक साईडचं आणि जे पॉईंट दिलेलं आहे ते पण अगदी व्यवस्थित आहे. त्याचे पेज पण व्यवस्थित आहे. क्वालिटी एकदम छान आहे. हे पण खूप हे नाजूक नाही. तर जनरली असं असतं ना की खूप लवकर बेंड होतात. सो तशा पद्धतीचं काही नाही आहे. सो अशा पद्धतीने घातल्यानंतर दिसत आहे, खूप छान दिसत आहे, अगदी व्यवस्थित. आणि दोन्ही साईडला रेड कलरचे स्टोन्स दिलेले आहेत. खालच्या साईडला थोडंसे आर्टिफिशियल घुंगरूसारखे लावलेले आहेत जे अगदी स्टेबल आहेत. सो अशा पद्धतीने आणि नेक पीस पण खूप छान दिसतो आहे. ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे ती आहे एडी स्टोनमध्ये आणि ही आहे प्रॉपर साऊथ पॅटर्नमध्ये. जी कुठलीही साऊथ जर साडी वेअर केलं किंवा लुक क्रिएट करायचं असतो त्यासाठी अगदी बेस्ट आहे.
आणि मध्ये पूर्ण स्टोनचं वर्क केलेलं आहे, अगदी बारीक आणि ते व्यवस्थित आहे. असं वाटत नाही की कुठे स्टोन्स निघून जाणार किंवा ब्लॅक होणार, अशा पद्धतीचं नाही. तर पिंक कलरचं फ्लॉवर्स दिले आहे, ग्रीन कलरचं मधा स्टोन दिले आणि खालच्या साईडला मुवेबल पूर्ण मोती लावलेले आहेत. प्रॉपर जो आपली साऊथ ज्वेलरी असते ना, अगदी तो पॅटर्न आहे. क्वालिटीचा जर विचार केला तर क्वालिटी एकदम बेस्ट आहे. मला वाटतं जवळपास 500च्या जवळपास ही मला रिसीव झालेली आहे. मी एकदा एक्झॅक्ट प्राईस बघेन आणि मग तसं मेन्शन करून देणार स्क्रीनवर. सो साईडला दोन्ही साईडला चेन दिलेली आहे, थोडंसं या पद्धतीची चेन दिलेली आहे आणि बॅक साईडला ॲडजस्टेबल दिलेलं आहे. तसं ॲडजस्ट करायचं आहे. झुमके रिसीव झालेले आहेत. झुमके पण खूप सुंदर आहेत, म्हणजे अगदी खूपच छान दिसणार अशा पद्धतीचे झुमके आहेत. आणि जे एडीची जी ज्वेलरी असते ना, एक्झॅक्ट त्या पद्धतीचे स्टोन्स आहेत, अगदी बारीकमध्ये. आणि असं वाटतं आहे ना की लिटरली शॉपमधून घेतलेली ज्वेलरी आहे. खूप सुंदर वाटत आहे. अगदी जी फिनिशिंग आहे स्टोनची ते खूप बारीकमध्ये केलेलं आहे, व्यवस्थित फिनिश केलेलं आहे. कुठलेही स्टोन निघणार नाही अशा पद्धतीची त्याची फिनिशिंग केलेली आहे. वाटलं नव्हतं एवढं छान रिसीव होईल. आणि थोडंसं बोल्ड लुक क्रिएट करण्यासाठी किंवा प्रॉपर हेवी लुक जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर त्याच्यासाठी बेस्ट आहे. चला ट्राय करू. खूप सुंदर आहे, थोडी हेवी आहे, खूप नाही म्हणता येणार. असं जर मूवमेंट झाली तर जाणवतात, बाकी असं वाटत नाही. थोड्या वेळासाठी आपण वेअर करू शकतो. आणि नुसतं इयरिंग्स घातले तरी पण खूप सुंदर दिसतात. लिटरली किती सुंदर दिसते, किती ते एलिगंट, सिम्पल, छान. इथे या ठिकाणी त्याचं व्हॉल्यूम क्रिएट होत आहे आणि खूप सुंदर दिसतं. असं म्हणजे मी पर्सनली सांगते ना, मला जर पॉसिबल असतं ना मी हे सगळे ज्वेलरी ठेवून दिलं असतं. लिटरली म्हणजे मला आता असं होतं की का हे आधी नाही रिसीव झालं, मला असं वाटतं आहे. आणि मी त्या दिवशी जी साडी वेअर केली ना, यामधले एक नाही ज्वेलरी तर अगदी परफेक्ट माझ्या याच्यावर मॅच झाली असते. मग मी वेळेवर माझ्याकडे जे होतं मी तेच वेअर केलेलं. उघडून दाखवते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. सो अशा पद्धतीने दिसता घातल्यानंतर त्याचं प्रॉपर जे स्टोनची जी क्वालिटी आहे ना, मी थोडंसं जवळून कॅच करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला जी क्वालिटी आहे ते स्टोनची कुठल्या पद्धतीची आहे ती त्यामधलीच पुन्हा एक साऊथ पॅटर्नमध्ये दुसरी ज्वेलरी रिसीव झालेली आहे मला. दोन्ही एकाच ब्रँडचे आहेत. सो त्यामध्ये काही अशा पद्धतीचं नेकपीस आहे जे आता खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. एक या ठिकाणी जो भाग असतो तो अगदी स्टेबल आहे आणि खालच्या साईडला मुवेबल आहे. सो अशा पद्धतीची पण ज्वेलरी तुम्ही बघितलं त्या पॅटर्नमधून मी मागवलं होतं. सो या पद्धतीचं नेकपीस मला रिसीव झालेलं आहे. यामध्ये पण प्रॉपर स्टोन्स दिलेले आहेत. प्रॉपर स्टोन्स दिलेले आहेत. मधामध्ये ग्रीन कलरचे स्टोन्स आहेत, व्हाईट एडीचे स्टोन्स आहेत. आणि हा जो भाग आहे हा 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. इथून मुवेबल ठेवलेलं आहे, बाकी सगळं स्टेबल आहे. सो चला ट्राय करूया. याबरोबर पण इयरिंग्स रिसीव झालेले आहेत. जवळपास इयरिंग्स मला दोन्ही सारखेच वाटत आहेत. थोडं फरक आहे, पॅटर्न जवळपास सारखंच आहे, थोडं डिझाईनमध्ये चेंजेस केलेले आहेत. कारण दोन्ही साऊथ ज्वेलरी असल्यामुळे मोस्टली थोडंफार मिळतं जुळतं राहिलं. झुमकेची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे. याचा जे विचार केला ॲक्च्युली दोन्ही जे साऊथ ज्वेलरी मी आता दाखवले आहेत, ही एक आणि याच्या आधी जी वेअर केली होती, दोन्ही थोडं हेवीमध्ये आहे. कारण क्वालिटी जी आहे आणि थोडंसं प्राईस पण याचं आहे 500 to 550 रेंजमध्ये आहे दोन्ही जवळपास. सो क्वालिटी प्राईसनुसार अगदी बेस्ट आहे. कुठलंहीच माइंडमध्ये सेकंड थिंग न ठेवता तुम्ही इझिली परचेस करू शकता. कारण क्वालिटी खूप सुंदर आहे, लिटरली क्वालिटी खूप सुंदर आहे. जे गोल्ड दिलेलं आहे कॉपरमध्ये दिलेलं आहे, थोडं शायनिंग आहे यामध्ये. आणि दोन्ही ज्वेलरीमध्ये स्टोनचं इन्क्लूड केलेलं आहे, मोत्यांचं इन्क्लुडेशन केलेलं आहे. आणि प्रॉपर बॅक साईडला ॲडजस्ट करण्यासाठी दिलेलं आहे. क्वालिटी खूप छान आहे. जी फिनिशिंग आहे गोल्डची अगदी व्यवस्थित आहे. त्यानंतर अशा पद्धतीने दिसतं. ॲक्च्युली हा जो चोकर आहे तो या साडीवर जात नाही, त्यामुळे थोडं वेगळं वाटतं आहे. पण त्या दिवशी मी जी साडी वेअर केली होती साऊथवाली, त्यावर जर हा वेअर केला ना, हा नेकपीस जर वेअर केला तर अगदी व्यवस्थित दिसेल. पण प्रॉपर जर साऊथ साडीवर किंवा आता मी रिसेंटली लग्नात जी साडी घातली तशा साड्यांवर जर वेअर केलं ना तर लूक थोडंसं एनहान्स होईल.
आणि क्वालिटी वाईज एकदम छान आहे. फिनिशिंग व्यवस्थित आहे. खूप गोल्ड नाही आहे, थोडं मॅटमध्ये आहे आणि थोडेफार स्टोन्स यूज केलेले आहेत, काही कलर स्टोन्स यूज केलेले आहेत, या ठिकाणी पण केलेले आहे थोडेफार. आणि जे लीफचं जे डिझाईन असते ते दिलेले आहे. घातल्यानंतर कुठंच इचिंग होत नाही आहे. इचिंग इन द सेन्स कुठेच टोचत नाही आहे. नाहीतर जनरली काही ज्वेलरी अशी असते ना, माझ्याकडे पण पर्सनली शॉपमधून घेतले काही ज्वेलरी अशा ज्या टोचल्या जातात, पण अजूनही मला असं कुठंच जाणवत नाही आहे की टोचल्यासारखं वगैरे. कारण यामध्ये फोल्डिंग्स दिलेली आहे. जर कदाचित इथं फोल्डिंग दिलेली नसते तर कुठंतरी अनकम्फर्टेबलपणा पण राहिलं असतं. सो अशा पद्धतीने दिलेलं आहे. छान आहे. प्राईस वाईज अगदी बेस्ट क्वालिटी आहे.